बसमधून लाखोची बॅग चोरी प्रकरणातील आरोपी हरियाणा राज्यातून 100% मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून अटक। अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकावर 10 फेब्रुवारीला बाबूराव गंगाडे यांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी 18 लाखाचे दागिने लंपास केले होते। या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या चोरी छळा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून या प्रकरणी पोलिसांनी हरियाणा राज्यातील रोहतक या गावातून आरोपी अमित बिजेंद्र याला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। संशयित आरोपी हे रोहतक जिल्हा हिसार या भागातील हरियाणा राज्यातील असल्याचे समजले होते, परंतु सदर भागात किसान आंदोलन चालू असल्याने रस्ते व मोबाईल नेटवर्क पूर्ण बंद असल्याने तपास पथकाला अडचण निर्माण झाल्या। त्यामुळे स्थानिक पोलिसांची मदत मिळाल्यास अडचण झाल्याने तपास पथकाला तपास करणे आव्हानात्मक होते। गोपनीय माहिती व खबरदारीचे नेटवर्कवरून सदर पथकाला 8 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर संशयित आरोपी अमित पिता बिजेंद्र याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल 100% जमा करून आरोपींना ताब्यात घेतले आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अतिशय सीताफीने पार पाडली। 10 फेब्रुवारी 2024 ला सिव्हिल लाईन्सचे अधिक फिर्यादी सतीश बाबूराव गंगाडे यांनी तक्रार दिली होती की एक बस स्टँडवर बसमध्ये प्रवास करताना त्याचे सोने व दागिने तसेच रोख रक्कम एकूण जवळपास 13 लाख हे अज्ञात चोरट्यांनी चोरून गेले होते। मोठी रक्कम असून यामध्ये एलसीबीचे पथकांना आम्ही आदेशित केले होते। सदर पथकाने जवळपासचे जिल्हे तसेच बाहेर राज्याचे हरियाणामध्ये जाऊन तपास केला असता त्यामध्ये एक आरोपी अमित यांना ताब्यात घेऊन पुढे तपास केली आणि गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल रिकव्हर झालेला, तसेच इतर गुन्ह्याचा पण मुद्देमाल रिकव्हर झाले। एकूण 18 लाख मुद्देमाल, त्यामध्ये सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 1.5 लाख असे जप्त करण्यात आलेले आहे आणि या आरोपीच्या आणखी गुन्ह्यामध्ये सहभागाबद्दल आणखी तपास आम्ही करणार आहोत। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।